विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मॅट्रायसेस हा बेसिक मॅथमॅटिक्सचा टॉपिक आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत बरेच टॉपिक बघितले. त्यामध्ये ॲरिथमॅटिक ऑपरेशन्स आहेत मॅट्रिक्सवरची, किंवा मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज कसा करायचा, त्यानंतर सिंग्युलर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कसा आयडेंटिफाय करायचा, त्यानंतर मायनर कसे काढायचे, कोफॅक्टर्स कसे काढायचे प्रत्येक एलिमेंटचे, आणि त्याच्यावरून ॲडजॉईंटचा मॅट्रिक्स कसा फाइंड करायचा ते आपण आत्तापर्यंतच्या मॅट्रायसेसच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स त्याच्याबद्दल बघणार आहे. तर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय पहिल्यांदा बघूया. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणजे ए इन्व्हर्स म्हणजे a⁻⁻1 असं डिनोट करतात इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. तर ए जर सपोज मॅट्रिक्स दिलेला असेल तर त्या ए मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा लिहायचा, ए इन्व्हर्स इज इक्वल टू काय असतं, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए. ॲडजॉईंट ए मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे. तो कसा काढायचा वगैरे काय हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स हे व्हिडिओ लेक्चर जाऊन बघू शकता. आणि डिटर्मिनंट फाइंड करायचा, ॲडजॉईंट फाइंड करायचा, डिटर्मिनंट फाइंड करायचा, आणि त्या दोन व्हॅल्यू इथं टाकायच्या आणि मग तुम्हाला ए इन्व्हर्सचा एक मॅट्रिक्स तुम्हाला मिळतो. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. ती आपण डिवाइड करणार प्रत्येक एलिमेंटला. ॲडजॉईंट ए हा मॅट्रिक्स असणार आहे आणि डिटर्मिनंट ए ही एक स्केलर व्हॅल्यू असणार आहे. मग त्या व्हॅल्यूनं ॲडजॉईंट ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला डिवाइड करावं लागणार, किंवा एकत्रच बाहेर 1 डिटर्मिनंट ए आणि इंटू त्याला मॅट्रिक्स ॲडजॉईंट एचा मॅट्रिक्स त्याला मल्टिप्लाय असणार. आता यातला ॲडजॉईंट ए कसा काढायचा आपल्याला माहिती आहे. ॲडजॉईंट ए म्हणजे काय असतं, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू असतो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्सच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे असतो ॲडजॉईंट ए. सपोज कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स काय असतो, कोफॅक्टर मॅट्रिक्स इज इक्वल टू a11 a12. सपोज 2x2 मॅट्रिक्स मी आता फॉर एक्झाम्पल म्हणून घेतो, a21 आणि a22. हा सपोज कोफॅक्टरचा मॅट्रिक्स आहे. याचा ट्रान्सपोज म्हणजे काय असणार, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज म्हणजे रेस टू टी इज इक्वल टू काय येणार, ह्याचे रो आहेत ते कॉलम करायचे, a11 आणि a12 रोचा कॉलम केला आणि a21 a22. हा मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजेच काय, ॲडजॉईंट मॅट्रिक्स ए. राईट. आणि डिटर्मिनंट कसा फाइंड करतात या मॅट्रिक्सचा. आता याचा मॅट्रिक्स काय असणार आहे, ए मॅट्रिक्स असणार a11 a12 a21 a22. याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स हा कॅपिटल A11 A12 A21 A22 आणि त्याचा ट्रान्सपोज हा म्हणजे त्याला ॲडजॉईंट म्हणायचं. आणि डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा, एचा डिटर्मिनंट, या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट म्हणजे काय येणार, डिटर्मिनंटमध्ये A11 A12 आणि A21 A22. मग याचा डिटर्मिनंट काय, तिरकस गुणाकार करायचा आणि मायनस साईन मध्ये. 3/3 मॅट्रिक्स असेल तर त्याला वेगळं आहे, प्लस मायनस असं साईन असतं. इज इक्वल टू तिरकस गुणाकार A11 इंटू A22 आणि मध्ये मायनस साईन A12 इंटू A21. राईट. अशा पद्धतीनं ॲडजॉईंट तुम्ही फाइंड करू शकता. ॲडजॉईंट फाइंड करायचा, डिटर्मिनंट फाइंड करायचा आणि ते ए इन्व्हर्ससाठी इथं त्या व्हॅल्यू टाकायच्या, तुम्हाला ए इन्व्हर्स काढून मिळतोय. राईट. आता हे कोफॅक्टर कसे काढायचे हे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे.
तरी पण त्याचा फॉर्म्युला तुमच्या माहितीसाठी कोफॅक्टर A11 कसा काढायचा. A11 तर -1 हे 1 + 1 I + j घेतात. -1 I + j इंटू मायनर ऑफ A11चा मायनर घ्यायचा. 3/3 मॅट्रिक्स असेल तर इथं एक 2/2 डिटर्मिनंट येतो, त्याची व्हॅल्यू काढायची. 2/2 मॅट्रिक्स असेल तर A11चा मायनर काय आहे A22, म्हणजे त्याचा रो तो कॉलम सोडायचा आणि राहिलं काय A22 तो असणार मायनर A11चा मायनर. A12चा मायनर काय हा रो हा कॉलम सोडायचा राहिलं काय A21 तो A12चा मायनर, मग तो इथं टाकायचा आणि जी काही व्हॅल्यू येईल ती असणार कोफॅक्टर. मग त्याचा मॅट्रिक्स तयार करायचा, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा तो म्हणजे ॲडजॉइंट A आणि डिटर्मिनंट फाइंड करायचा आणि त्या व्हॅल्यू इथं टाकायच्या. इनवर्स तुम्हाला मिळणार. ओके, तर काही एक्झाम्पल्स आपण बघूया. पहिल्यांदा 2/2चा एक प्रॉब्लेम बघू आणि त्यानंतर 3/3चा प्रॉब्लेम बघू. तर बघा, इनवर्स फाइंड करायची ॲडजॉइंट मेथड आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुरुवातीला स्टडी केली. त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. 2/2 मॅट्रिक्स दिलेला आहे 4 3 आणि 3 2. 2/2 मॅट्रिक्स आहे. आता या मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स फाइंड करायचं आहे. पहिल्यांदा इथं फॉर्म्युला लिहून ठेवूया. ए इनवर्स इज इक्वल टू काय असतं ॲडजॉइंट A डिवायडेड बाय डिटर्मिनंट A. म्हणजे आपल्याला एक म्हणजे ॲडजॉइंट मॅट्रिक्सचा काढायचा आहे ए मॅट्रिक्सचा आणि दुसरा डिटर्मिनंट फाइंड करायचा. मग पहिल्यांदा ॲडजॉइंट आपण काढून घेऊया. ॲडजॉइंट A कसा काढायचा. ॲडजॉइंट A काय असतो ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कोफॅक्टर्स फाइंड करावे लागतील. मग आता 4 कोफॅक्टर्स येणार A11 A12 A21 आणि A22. तर A11 इज इक्वल टू काय -1 हे 1 + 1 इंटू A11चा मायनर. A11चा मायनर काय हा रो हा कॉलम सोडला राहिलं काय 2 इंटू 2 इज इक्वल टू -1 काय येणार -1चा स्क्वेअर + 1 आणि इंटू हे 2 म्हणजे काय येणार आन्सर 2. आता A12 म्हणजे A12चा मायनर A12चा कोफॅक्टर म्हणजे -1 हे 1 + 2 आणि इंटू या 3चा मायनर म्हणजे रो आणि दुसरा कॉलम सोडायचा आणि राहिलं काय 3 इज इक्वल टू -1 -1चा क्यूब -1 आणि इंटू हा 3 म्हणजे काय येणार -1 × 3 -3. त्यानंतर A21 म्हणजे याचा कोफॅक्टर आहे A21, तर हा रो आणि हा कॉलम सोडायचा राहिलं काय 3 तो आहे मायनर म्हणजे -1 हा 2 + 1 इंटू याचा -3 इज इक्वल -1 -3 -1 इंटू हा 3 इज इक्वल टू -3. त्यानंतर A22 इज इक्वल टू किती येणार -1 + 2 इंटू A22चा मायनर म्हणजे हा रो हा कॉलम सोडायचा राहिलं काय 4 इज इक्वल टू -1 काय येणार +1 इंटू 4 इज इक्वल टू 1 × 4 + 4 झाले. कोफॅक्टर सगळे फाइंड झाले. 4 एलिमेंट आहेत, 4 एलिमेंटचे 4 कोफॅक्टर. आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल टू काय येणार कोफॅक्टरचा मॅट्रिक्स A11 A12 A21 A22. त्याच्या जागेवर व्हॅल्यू टाकायच्या फक्त. A11ची व्हॅल्यू किती आहे 2, A12ची व्हॅल्यू किती आहे -3, A21ची व्हॅल्यू -3 आणि A22ची व्हॅल्यू 4. झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आता आपल्याला पाहिजे ॲडजॉइंट A. ॲडजॉइंट A काय असणार ॲडजॉइंट A इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे रोचे कॉलम करायचे फक्त. म्हणजे काय येणार ॲडजॉइंट A इज इक्वल टू
ह्याचा ट्रान्सपोज हा रो आहे 2 - 3 त्याचा कॉलम करायचा 2 - 3 -3 4 त्याचा कॉलम -3 4 हा झाला ॲडजॉईंट ए. आता वरचं झालं ॲडजॉईंट ए काढून. आता डिटर्मिनंट ए फाईंड करायचं. डिटर्मिनंट ए इज इक्वल टू याचा डिटर्मिनंट 4 3 आणि खाली आहे 3 2. डिटर्मिनंट काय येणार 4 × 2 4 × 2 मायनस 3 × 3 3 × 3 इज इक्वल टू काय येणार 4 × 2 8 मायनस 3 × 3 9 दॅट इज इक्वल टू -1. हा आहे डिटर्मिनंट एचा डिटर्मिनंट. किती आला -1. म्हणजे हा मॅट्रिक्स कसा आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तरच त्याचा इनवर्स आपण काढू शकतो ॲडजॉईंट मेथडने. ओके. आता पुढं आपल्याला काढायचे इनवर्स. सो ए इनवर्स इज इक्वल टू ॲडजॉईंट ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए. सो दॅट इज इक्वल टू आता हा 1 डिटर्मिनंट आहे तो बाजूला ठेवायचा. म्हणजे 1 डिटर्मिनंट किती आहे -1 आणि त्याला इंटू हा ॲडजॉईंट एचा मॅट्रिक्स तो किती आहे 2 - 3 -3 आणि 4. आता 1 - 1 किती येणार -1 आणि त्याला इंटू मॅट्रिक्स 2 - 3 आणि -3 4. आता या -1 के इंटू मॅट्रिक्स आहे के इंटू ए. तर या -1 आपण आतमधल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करू शकतो. मग ए इनवर्स काय येणार आतमध्ये जर मल्टिप्लाय केला आपण -1 प्रत्येक एलिमेंटला तर -1 × 2 -2 -1 × -3 +3 -1 × -3 +3 आणि -1 × +4 -4. राईट. हा आहे ए इनवर्स. ह्याचा आहे आन्सर. 2x2 मॅट्रिक्सचा जर इनवर्स फाइंड करायचा असेल तर एकदम सोपी प्रोसिजर आहे. पहिल्यांदा कोफॅक्टर्स काढायचे. कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहायचा त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा तो म्हणजे ॲडजॉईंट झाला आणि नंतर डिटर्मिनंट फाइंड करायचा आणि ॲडजॉईंट ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए या फॉर्म्युल्यामध्ये टाकलं की ए इनवर्स निघतोय ॲडजॉईंट मेथडने. ओके. आता 3x3चा एक प्रॉब्लेम आपण बघू. बघा दुसरा 3x3 मॅट्रिक्सचा प्रॉब्लेम आहे. 3x3 मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स दिलेला आहे त्याचा आपल्याला इनवर्स फाइंड करायचा आहे ॲडजॉईंट मेथड वापरून. तर ॲडजॉईंटचा पहिल्यांदा मी इनवर्सचा फॉर्म्युला लिहितो. ए इनवर्स इज इक्वल टू ॲडजॉईंट ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए. म्हणजे आपल्याला ॲडजॉईंट फाइंड करावं लागेल डिटर्मिनंट फाइंड करावं लागेल तर आपल्याला ए इनवर्स फाइंड करू शकतो आपण. तर ॲडजॉईंट काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे ॲडजॉईंट म्हणजे काय ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स काढण्यासाठी आपल्याला या प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड करावा लागेल. 3x3 मॅट्रिक्स आहे 9 एलिमेंट्स आहेत 9 एलिमेंटचे 9 कोफॅक्टर्स निघतील. मग त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि मग इनवर्स आपण फाइंड करू. तर कोफॅक्टर्सला सुरुवात करूया. A11 इज इक्वल टू काय असतंय फॉर्म्युला -1 हे 1 + 1 आणि इंटू त्याचा मायनर A11चा मायनर म्हणजे हा रो हा कॉलम सोडायचा राहिलं काय 3 0 आणि -2 1 याचा त्याची व्हॅल्यू फाइंड करायची डिटर्मिनंटची. आता -1 किती येणार +1 इंटू 3 × 1 3 -0 × -2 0 दॅट इज इक्वल टू 1 × 3 - 0 3 दॅट इज इक्वल टू 3. मी सगळं लिहितोय म्हणजे तुम्हाला कोणती शंका राहणार नाही. त्यानंतर A12 म्हणजे काय -1 × 1 + 2 इंटू त्याचा मायनर. आता ह्याचा मायनर A12 आहे म्हणजे हा एलिमेंट. मग हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा राहिलं काय -1 0 आणि 0 1 म्हणजे काय येणार -1 म्हणजे -1 इंटू ब्रॅकेटमध्ये -1 × 1 -1 -0 × 0 0 दॅट इज इक्वल टू -1 इंटू इथनं येणार -1 -1 × -1 दॅट इज इक्वल टू +1. ओके. त्यानंतर A13 -1 × 1 + 3 म्हणजे 4 होणार म्हणजे +1 येणार आणि इंटू त्याला डिटर्मिनंट. आता 1 3 आहे
हा रो हा कॉलम सोडायचा राहिलं काय -1 3 आणि 0 -2 दॅट इज इक्वल टू -1⁴ काय येणार +1 ब्रॅकेटमध्ये -1 × -2 +2 -3 × 0 0 दॅट इज इक्वल टू हे 1 तसंच आणि 2 - 0 × 2 दॅट इज इक्वल टू 2. ओके सिम्पल आहे. A21 म्हणजे -1⁻² + 1 आणि मायनर आता 2 1 आहे म्हणजे हा एलिमेंट आहे याचा मायनर पाहिजे आपल्याला. तर हा रो हा कॉलम सोडायचा राहिलं काय 2 - 2 आणि -2 1 2 - 2 -2 1 दॅट इज इक्वल टू -1⁻³ -1⁻³ -1 इंटू 2 × 1 2 -2 × -2 4 दॅट इज इक्वल टू -1 × 2 - 4 -2 दॅट इज इक्वल टू -1 × -2 +2. So A22 is equal to -1⁻² + 2 इंटू मायनर. आता 2 + 2 म्हणजे हा एलिमेंट आहे तो रो तो कॉलम सोडायचा राहिलं काय 1 - 2 आणि 0 1 1 - 2 0 आणि 1 दॅट इज इक्वल टू -1⁻⁴ काय येणार +1 इंटू 1 × 1 1 -2 × 0 0 दॅट इज इक्वल टू 1 इंटू 1 - 0 काय येणार 1 1 × 1 काय येणार 1 +1 राईट. त्यानंतर A23 म्हणजे हा एलिमेंट आहे 0 -1⁻² + 3 आणि इंटू मायनर 0चा. आता हा रो हा कॉलम सोडायचा राहिलं काय 1 2 आणि 0 -2 1 2 0 आणि -2 दॅट इज इक्वल टू -1⁻⁵ म्हणजे काय येणार -1 विषम असलं की मायनस येणार सम असलं की प्लस येणार. बघा 4 असलं की प्लस येते 3 असलं की -1 येते 2 असलं की +1 येते 4 असलं की 1 येते आणि परत 5 असलं की -1 येते विषम असलं की -1 येणार इंटू हे 1 × -2 आणि -2 × 0 0 राईट इज इक्वल टू हे -1 आणि हे इंटू होणार -2 -2 - 0 -2 सो -1 × -2 किती येणार +2 राईट. पुढचा कोफॅक्टर A31 -1⁻³ + 1 आणि त्याचा मायनर A31 म्हणजे हा एलिमेंट आहे हा रो आणि हा कॉलम सोडायचा राहिलं काय 2 - 2 आणि 3 0 दॅट इज इक्वल टू -1⁻⁴ सम संख्या आहे त्यामुळे +1 इंटू 2 × 0 0 -2 × 3 -6 +6 ओके इज इक्वल टू 1 × +6 दॅट इज इक्वल टू +6. त्यानंतर A32 इज इक्वल टू -1⁻³ + 2 आणि मायनर म्हणजे ह्याचा मायनर हा रो हा कॉलम सोडायचा राहिलं काय 1 - 2 -1 0 1 - 2 -1 आणि 0 दॅट इज इक्वल टू आता -1⁻⁵ -1 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 × 0 0 -2 × -1 +2 दॅट इज इक्वल टू -1 इंटू 0 - 2 -2 -1 - 2 +2. व्यवस्थित जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर टाकून वगैरे केलं तर हे तुम्हाला पटकन समजेल. आता एक कोफॅक्टर राहिला A33 इज इक्वल टू -1⁻³ + 3 इंटू त्याचा मायनर म्हणजे याचा मायनर हा रो हा कॉलम सोडायचा 1 2 आणि -1 3 1 2 -1 3 दॅट इज इक्वल टू -1⁻⁶ किती येणार +1 इंटू 1 × 3 3 -2 × -1 -2 दॅट इज इक्वल टू 1 इंटू 3 + 2 5 दॅट इज इक्वल टू +5. सगळे कोफॅक्टर्स काढून झाले. आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स काय येणार मॅट्रिक्स A11 A12 A13 A21 A22 A23 A31
A32 A33 याच्यात फक्त व्हॅल्यू टाकायचे आहेत आता इज इक्वल टू A11 किती आले इकडून बघा A11 बघा A11 किती आले 3 A12 किती आले 1 A13 किती आले 2 A21 2 A22 1 A23 2 A31 6 A32 प्लस 2 आणि A33 प्लस 5 सगळे एलिमेंट प्लस आलेत. हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. पण आपल्याला काय पाहिजे ॲडजॉइंट पाहिजे. ॲडजॉइंट म्हणजे काय असतो ॲडजॉइंट A इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स त्याचा ट्रान्सपोज म्हणजे ह्याचे जे रो आहेत ते कॉलम करायचे. म्हणजे कसं बघा ॲडजॉइंट A इज इक्वल टू काय येणार ह्याचा कोफॅक्टर म्हणजे काय येणार बघा हा रो पहिला त्याचा कॉलम करायचा 3 1 2 2 1 2 चा कॉलम करायचा 2 1 2 6 2 5 चा कॉलम करायचा 6 2 5. हा झाला ॲडजॉइंट A. आता आपल्याला इनव्हर्स काढायला अजून डिटर्मिनंट फाइंड करावं लागेल. सो डिटर्मिनंट A इज इक्वल टू आता या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट A मॅट्रिक्सचा 1 2 -2 त्यानंतर -1 3 0 आणि 0 -2 1 0 -2 1. डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा आपल्याला माहिती. कसं फाइंड करायचं बघा हा 1 पहिल्यांदा घेतला आणि इंटू ब्रॅकेटमध्ये त्याचा मायनर हा रो हा कॉलम सोडायचा 3 × 1 3 मायनस 0 × -2 0. त्यानंतर मायनस हा पुढचा एलिमेंट 2 त्याला मायनस साईन द्यायचं -2 आणि त्याचा मायनर हा रो हा कॉलम सोडायचा -1 × 1 -1 मायनस 0 × 0 0. त्यानंतर प्लस साईन द्यायचा आणि हा -2 प्लस -2 आणि इंटू त्याचा मायनर हा रो हा कॉलम सोडायचा -1 × -2 +2 आणि -3 × 0 0. राईट. डिटर्मिनंट सोप्या पद्धतीने तुम्ही फाइंड करू शकता. 1 × 3 - 0 3 -2 × -1 - 0 -1 आणि हा प्लस -2 काय येणार -2 आणि ब्रॅकेटमध्ये 2 - 0 2 दॅट इज इक्वल टू 1 × 3 3 -2 × -1 +2 आणि -2 × 2 -4 3 + 2 5 येणार आणि -4 म्हणजे 1 येणार. हे सरळ कॅल्शियम टाका 1 येते बघा. हा आला डिटर्मिनंट A. डिटर्मिनंट A काय आला 1 म्हणजे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. याचा अर्थ आपण याचा इनव्हर्स फाइंड करू शकतो. मग A इनव्हर्स काय येणार इथं लिहितो मी. A इनव्हर्स इज इक्वल टू ॲडजॉइंट A म्हणजे 1 डिटर्मिनंट A इंटू ॲडजॉइंट A. ॲडजॉइंट A डिवायडेड बाय डिटर्मिनंट A म्हणजेच मी असं लिहिलं 1 डिटर्मिनंट A इंटू ॲडजॉइंट A. तर 1 डिटर्मिनंट A किती आहे 1 आणि इंटू त्याला ॲडजॉइंट A. ॲडजॉइंट A काय आहे इथं लिहिला 3 2 6 1 1 2 आणि 2 2 5. आता 1/1 म्हणजेच 1 आणि 1 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं हा असा मॅट्रिक्स येणार आहे. त्यामुळं A इनव्हर्स मॅट्रिक्स काय आला हा ॲडजॉइंटचा आहे तोच 1 1 2 2 2 5. राईट. हे आहे आन्सर. अशा पद्धतीनं 3/3 मॅट्रिक्सचा तुम्ही इनव्हर्स फाइंड करू शकता ॲडजॉइंट मेथडनं. थोडंसं कोफॅक्टर्स जास्त काढायचे आहेत त्यामुळं प्रॉब्लेम लेंथी वाटतोय पण हा प्रॉब्लेम अवघड नाही सोपा प्रॉब्लेम आहे. कोफॅक्टर्स फक्त फाइंड करायचे. कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहायचा त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा तो म्हणजे ॲडजॉइंट आणि डिटर्मिनंट फाइंड करायचा. डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा दाखवला आता मी आणि मग A इनव्हर्समध्ये त्याची व्हॅल्यू टाकली की तुम्हाला A इनव्हर्स निघतोय. अजून एखादा प्रॉब्लेम आपण प्रॅक्टिससाठी घेऊ.
मित्रांनो, प्रॅक्टिससाठी अजून एक 3x3 मॅट्रिक्सचा आपण इनवर्स फाईंड करून बघूया, म्हणजे तुम्हाला अजून परफेक्ट आयडिया येईल इनवर्स ॲडजॉईंट मेथडनं कसा फाईंड करायचा त्याबद्दल. अजून तुम्हाला काय वाटत असेल बाबा हा प्रॉब्लेम सोडून पाहिजे वगैरे मॅट्रिक्सच्या संबंधित, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारू शकता किंवा पर्सनली सुद्धा मला कमेंट करू शकता. ओके, हा प्रॉब्लेम आता आपल्याला सॉल्व करायचा आहे. याचा ए इनवर्स फाईंड करायचा आहे. पहिल्यांदा इथं फॉर्म्युला मी लिहितो म्हणजे मला नक्की काय फाईंड करायचे आहे ते आधी समजेल. तर ॲडजॉईंट ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए. ए इनवर्स ॲडजॉईंट मेथडनं असा काढायचा, ॲडजॉईंट ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए. म्हणजे मला आधी ॲडजॉईंट काढावं लागेल, त्यानंतर डिटर्मिनंट फाईंड करायचं. ॲडजॉईंट कसा काढायचा, तर त्यासाठी आपल्याला लागतात कोफॅक्टर्स. कारण ॲडजॉईंट ए म्हणजे काय, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग त्यासाठी आधी कोफॅक्टर्स काढावे लागतील आणि मग त्याचा ट्रान्सपोज, त्यानंतर डिटर्मिनंट काढायचं. आता एक एक कोफॅक्टर आपण काढूया. 3x3 मॅट्रिक्स आहे म्हणजे 9 इलेमेंट आहेत आणि 9 इलेमेंटचे 9 कोफॅक्टर्स येणार आहेत. बघा, कोफॅक्टर आपण कशानं डिनोट करतो, कॅपिटलने. कॅपिटल A11 इज इक्वल टू फॉर्म्युला काय, -1 या i + j म्हणजे 1 + 1 आणि इंटू या A11चा मायनर, म्हणजे हा रो हा कॉलम सोडायचा राहिलं काय 3 -1 आणि हे -1 0. दॅट इज इक्वल टू -1 काय येणार +1 आणि इंटू 3 - 0 0 मायनस -1 इंटू -1 +1 दॅट इज इक्वल टू 1 इंटू हे 0 - 1 -1 म्हणजेच 1 इंटू -1 काय येणार -1 येणार. त्यानंतर A12 इज इक्वल टू -1 + 2 आणि त्याचा मायनर 1 2 चा मायनर, हा रो हा कॉलम सोडायचा राहिलं काय -3 - 1 आणि 2 0 दॅट इज इक्वल टू -1 काय येणार -1 इंटू -3 इंटू 0 0 मायनस 2 इंटू -1 -2 इज इक्वल टू काय येणार हे -1 इंटू 0 - -2 म्हणजे 0 + 2 म्हणजे 2 दॅट इज इक्वल टू -1 इंटू 2 -2. त्यानंतर A13 दॅट इज इक्वल टू -1 + 3 आणि इंटू त्याचा मायनर, याचा मायनर, हा रो हा कॉलम सोडायचा -3 + 3 आणि 2 -1 इज इक्वल टू हा -1⁴ + 1 इंटू -3 इंटू -1 + 3 आणि -3 इंटू 2 6 दॅट इज इक्वल टू 1 इंटू 3 इंटू -6 -3 दॅट इज 1 इंटू -3 -3. कॅल्शीमध्ये टाका ते. त्यानंतर A21 म्हणजे -1⁴ + 1 आणि इंटू त्याचा मायनर 21 म्हणजे दुसरा रो पहिला कॉलम म्हणजे हा इलेमेंट. तर हा रो हा कॉलम सोडायचा राहिलं काय मग -3 2 आणि इथलं -1 0 दॅट इज इक्वल टू -1⁵ काय येणार -1 इंटू -3 इंटू 0 0 मायनस 2 इंटू -1 -2 मायनस +2 दॅट इज इक्वल टू -1 इंटू हे 0 + 2 2 -1 इंटू 2 -2 राईट -1 इंटू 2 -2. त्यानंतर A22 -1⁵ + 2 आणि त्याचा मायनर म्हणजे हा एलिमेंट आहे याचा मायनर, हा रो हा कॉलम सोडायचा राहिलं काय 1 2 आणि 2 0 दॅट इज इक्वल टू -1⁴ + 1 इंटू 1 इंटू 0 0 मायनस 2 इंटू 2 4 दॅट इज 1 इंटू 0 - 4 -4 दॅट इज इक्वल टू 1 इंटू -4 -4. त्यानंतर A23 इज इक्वल टू -1⁵ + 3 इंटू त्याचा मायनर A23, हा रो हा कॉलम सोडायचा 1 -3 आणि 2 -1 राहणार 1 - 3 2 -1 इज इक्वल टू -1⁵ -1 इंटू 1 इंटू -1 -1 मायनस -3 इंटू 2
-6 मायनस मायनस हे +6 होणार इज इक्वल टू -1 इंटू हे -1 + 6 + 5 दॅट इज -1 इंटू 5 -5. त्यानंतर A31 आता तिसरा रो चालू झाला, पहिला रो झाला, दुसरा रो झाला, आता तिसरा रो. A31 म्हणजे हा एलिमेंट, हा रो हा कॉलम सोडायचा आहे. -1 हे 3 + 1 आणि मायनर याचा हा रो हा कॉलम सोडला -32 आणि 3 - 1 -32 3 - 1 दॅट इज इक्वल टू -1 काय येणार +1 इंटू -3 - 1 -3 इंटू -1 +3 -3 इंटू 2 -6 दॅट इज इक्वल टू 1 इंटू 3 - 6 -3 दॅट इज इक्वल टू 1 इंटू -3 -3. आणि A32 इज इक्वल टू -1 3 + 2 आणि त्याचा मायनर म्हणजे याचा मायनर हा रो हा कॉलम सोडायचा 1 2 आणि -3 - 1 1 2 -3 आणि -1 दॅट इज इक्वल टू -1/5 -1/5 म्हणजे -1च आणि इंटू 1 इंटू -1 -1 -2 इंटू -3 -6 +6 दॅट इज इक्वल टू -1 इंटू -1 + 6 + 5 दॅट इज इक्वल टू -1 इंटू 5 -5. आता राहिला एक कोफॅक्टर A33 इज इक्वल टू -1/3 + 3 आणि इंटू त्याचा मायनर म्हणजे हा एलिमेंट आहे, याचा मायनर हा रो हा कॉलम सोडायचा 1 - 3 आणि -3 3 1 - 3 आणि -3 3 दॅट इज इक्वल टू -1/6 + 1 आणि इंटू 1 इंटू 3 3 -3 इंटू -3 +9 दॅट इज इक्वल टू 1 इंटू 3 - 9 -6 दॅट इज इक्वल टू 1 इंटू -6 -6. सगळे कोफॅक्टर्स आपण फाइंड केलेत. आता कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहूया. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज इक्वल टू काय येणार A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहेत. आता A11 किती आले A11 -1 आहे, A12 आहे -2, A13 आहे -3, A21 आहे -2, A22 आहे -4, A23 आहे A22 -4 आहे, A23 आहे -5, त्यानंतर A31 आहे -3, A32 आहे -5 आणि A33 आहे -6. बघा सगळ्या व्हॅल्यू मायनस आल्यात कोफॅक्टरच्या. आता हा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर निघाला. आपल्याला पाहिजे ॲडजॉईंट. ॲडजॉईंट म्हणजे काय असतो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. ॲडजॉईंट A इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. सो ॲडजॉईंट A काय येणार ॲडजॉईंट A इज इक्वल टू मॅट्रिक्स काय येणार मॅट्रिक्स ह्याच्या रोचे कॉलम करायचे. हा रो आहे पहिला त्याचा कॉलम करायचा -1 -2 -3. दुसरा रो आहे त्याचा कॉलम करायचा -2 -4 -5. तिसरा रो आहे त्याचा कॉलम करायचा -3 -5 आणि -6. ओके, हा झाला ॲडजॉईंट A. आता डिटर्मिनंट A. डिटर्मिनंट फाइंड करायचा Aचा. हा A मॅट्रिक्स आहे, याचा डिटर्मिनंट काय येणार हा मॅट्रिक्स लिहा आहे तसा 1 -3 2 -3 3 आणि -1 आणि 2 -1 आणि 0. सो दॅट इज इक्वल टू आता कसं फाइंड करायचं बघा 1 घ्यायचा +1 आणि त्याचा मायनर 3 × 0 0 -1 इंटू -1 +1. त्यानंतर मायनस साईन घ्यायचं मायनस हा -3 आणि इंटू त्याचा मायनर -3चा मायनर
हा रो हा कॉलम सोडायचा, राहिलं काय -3 इंटू 0 0 -1 इंटू 2 -2 राईट. आता प्लस हा 2 घ्यायचा, प्लस मायनस प्लस साईन घ्यायचं आहे एकाडे 2 घ्यायचा, 2चा मायनर. आता हे हा रो हा कॉलम सोडायचा, राहिलं काय -3 इंटू -1 +3 आणि -3 इंटू 2 6. सो दॅट इज इक्वल टू 1 इंटू 0 -1 काय येणार -1 मायनस इंटू -3 म्हणजे +3 आणि इंटू ब्रॅकेटमध्ये हे मायनस मायनस प्लस होणार 0 + 2 0 + 2 म्हणजे 2 प्लस हे 2 3 - 6 काय येणार -3 इज इक्वल टू 1 - 1 -1 प्लस 3 इंटू 2 6 आणि प्लस 2 इंटू -3 -6. हे +6 -6 गेलं, राहिलं काय -1. हा आहे डिटर्मिनंट ए. राईट. डिटर्मिनंट ए आला -1. आपल्याला पाहिजे इनवर्स, ए इनवर्स. तो मी इथं फाइंड करतो. सो ए इनवर्स इज इक्वल टू काय 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए. तर आता 1 डिटर्मिनंट ए किती आहे -1. डिटर्मिनंट एची व्हॅल्यू आली -1, तिथं पुट केली मी आणि इंटू त्याला ॲडजॉइंट ए, ॲडजॉइंट मॅट्रिक्स उठा येत आहे म्हणजे -1 -2 -3 -2 -4 -5 आणि -3 -5 -6. आता हे 1/-1 काय होणार -1 आणि त्या -1 म्हणून आतल्या प्रत्येक एलिमेंटला आपण मल्टिप्लाय करू शकतो. -1 इंटू -1 काय येणार +1. ए इनवर्स काय येणार मग -1 इंटू -1 +1 -1 इंटू -2 +2 -1 इंटू -3 +3 -1 इंटू 2 -2 +2 -1 इंटू -4 +4 -1 इंटू -5 +5 -1 इंटू -3 +3 -1 इंटू -5 +5 आणि -1 इंटू -6 +6. हा आहे ए इनवर्स. ओके. ॲडजॉइंट मेथडनं ए इनवर्स कसा फाइंड करायचा ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. या टाईपनं तुम्ही आणखी काही प्रॉब्लेम्स असा मॅट्रिक्स घ्यायचा की त्याचा डिटर्मिनंट 0 यायला नाही पाहिजे, असे तुमच्या मनानं सुद्धा इथं मॅट्रिक्स इलेमेंटच्या व्हॅल्यू घेऊ शकता आणि त्याचे कोफॅक्टर्स फाइंड करायचे, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, ॲडजॉइंट फाइंड करायचा, डिटर्मिनंट फाइंड करायचा आणि शेवटी इनवर्स काढायचा. प्रॅक्टिससाठी तुम्ही आणखी काही प्रॉब्लेम्स तुमच्या पुस्तकातले वगैरे सॉल्व करू शकता. अशा टाईपचा प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो 4-6 मार्कला, 8 मार्कला. तर काही तुमच्या अजून शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. इतरही मॅट्रिक्सचे व्हिडिओ भरपूर आत्तापर्यंत झालेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. लॉगॅरिथमचे 4-5 व्हिडिओ लेक्चर्स आपण टाकलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटूया आपण मॅट्रिक्सचाच अजून पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत थँक्यू.